रणरणती दुपार ओसरली होती. उन्हे आता मावळतीकडे झुकली होती. 5 वाजायचा सुमार असावा. गार वाऱ्याच्या झुळका अधूनमधून अंगावर येत होत्या. दिवसभर अगदी गप्प असलेले झाडाचे शेंडे आता थोडे सळसळत होते. दुपारभर निश्चित पडलेलं गाव पुन्हा हालचाल करू लागले होते. माणसे घरातून बाहेर पडू लागली होती. इतक्या चावडीसमोरच्या पटांगणातून एकाएकी डमरू वाजल्यासारखा आवाज ऐकू येऊ लागला. तेव्हा रस्त्यावरची माणसे चटाचटा तिकडे वळली. हळूहळू गर्दी जमली. आणि गर्दी का जमली म्हणून आणखी माणसे गोळा झाली. पोरेटोरे, बाया बापड्या, बापे गडी सगळ्यांनीच तिकडे पाय वळवले. बघता बघता त्या पटांगणात चांगलाच घोळका जमला. पटांगणात एक 40शीचा फाटक्या अंगाचा माणूस हातात डमरूसारखे लहानसे वाद्य घेऊन ते दोन्ही हातांनी वाजवीत उभा होता. मानेपर्यंत वाढलेले केस, धारदार नाक, भेदक डोळे आणि विचित्र रंगीबेरंगी कपडे. त्याच्या शेजारी एक तरणा-बांड गोरटेला पोरगा मांडी घालून आळसावलेल्या अंगाने उगीचच बसून राहिला होता. भोवताली एक फडसी वजा मोठी पिशवी, सापाच्या 1-2 टोपल्या, एक पुंगी आणि असेच काही काही सामान पडले होते. एका मोडक्या खुर्चीवर एक फोटो. त्या फोटोत नुसता हाताचा पंजा असलेला छाप. कुठल्या तरी न कळणाऱ्या लिपीने तो पंजा भरून गेलेला होता. मधून मधून तो नाकेला माणूस तोंडाशी आडवी बासरी लावून ती वाजवत हिंडत होता. बासरी खिशात ठेवून मध्येच लोकांच्या कडेकडेने डमरू वाजवीत फिरत होता आणि लोकांना सांगत होता, साहिबान, हम जादूगर है. ऐसी जादू दिखाएंगे कि जिंदगी में कभी भूलोगे नहीं. जादूगार म्हटल्यावर आणखी गर्दी वाढली. शाळेतून घरी जाणारी पोरे दप्तर घेऊन तेथेच ठाण मांडून बसली. त्यांना बघायला आलेले त्यांचे आईबापही थबकून तेथेच उभे राहिले. आपल्याकडे निरुद्योगी माणसांचा तर तोटाच नाही. तेही भराभर गोळा झाले. चिक्कार गर्दी झाली. जादूगाराच्या बोलण्यावरून जमलेल्या लोकांना पुष्कळ नवी माहिती कळली. हा कासिम जादूगार आणि त्याचा धाकटा भाऊ म्हणजे हिंदुस्थानातले प्रख्यात जादूगार आहेत. त्यांच्यासारखे जबरदस्त जादूगार जगात सुद्धा फार क्वचित असतील. एका अवलियाकडून त्यांना ही विलक्षण विद्या प्राप्त झाली असून केवळ जाता जाता या विद्येचे प्रात्यक्षिक लोकांना दाखवावे म्हणून ते आज आपल्या गावात थांबलेले आहेत. पैसे मिळवणे हे त्यांचे उद्दिष्ट बिलकुल नाही. त्यांनी आतापर्यंत लाखो रुपये मिळवले असून वेळ प्रसंगी सरकारलाही कर्ज दिलेले आहे. केवळ लोककल्याण एवढ्याच हेतूने ते हल्ली गावोगावी हिंडत असतात. ठिकठिकाणी जाऊन ही विद्या लोकांना दाखव आणि त्यांच्या उपयोगी पड असा त्यांच्या गुरुचा आदेशच आहे. म्हणूनच ते आज गावात आले आहेत आणि आपली कमाल जादू दाखवून लोकांना आश्चर्यचकित करून टाकणार आहेत. हे सर्व होईपर्यंत भरपूर गर्दी जमली होती. पुढे जागा मिळावी म्हणून रेटारेटी चालू होती. मधली मोकळी जागा हळूहळू लहान होत होती. लोकांचा कालवा वाढत होता. कासिम जादूगाराने एक टोपली उघडली, पुंगी वाजवली. त्यातून एक नाग बाहेर आला. तो नाग हातात धरून लोकांच्या गर्दीजवळून हिंडत तो ओरडला, साहिबान, पीछे हटो, नहीं तो ये नाग तुम्हारे गले में डालूंगा. हटो, पीछे हटो. एका माणसाच्या गळ्यात त्याने खरोखरच नाग अडकवण्याचा आविर्भाव केला. त्याबरोबरच तो मागे हटलाच. पण बाकीची गर्दी ही भराभर मागे सरकली. पुन्हा मधले पटांगण मोठे दिसू लागले. नाना चेंगट घरातून बाहेर पडला होता. आता कुठे जाऊन बसावे असा विचार करीत होता. तेवढ्यात त्याला ही गर्दी दिसली. भराभर तो गर्दीकडे आला. काय चालू आहे याचा त्याने अंदाज घेतला. जादूगार आलेला आहे आणि त्याचे खेळ पाहायला मिळणार हे कळल्यावर तो खुशच झाला. पहिली गोष्ट त्याच्या डोक्यात आली की ही गंमत आपण ताबडतोब बाबू पैलवानाला सांगितली पाहिजे. उद्या हे जर त्याला कळले तर तो आपल्यावर चिडेल. मला का नाही सांगितलंस म्हणून खवळेल आणि आपल्यालाच एक दणका ठेवून देईल. त्यापेक्षा आत्ताच हाक मारावी हेच बरे. मग धावत धावत जाऊन नानाने बाबूचे घर गाठले. भीत भीतच त्याने आत डोकावले. बाबू यावेळी जागा असेलच याचा काही भरवसा नव्हता आणि तो जर झोपलेला असेल
तर त्याला उठवणे अवघड होते. झोपेतून का उठवले म्हणूनही त्याने 4 टोले ठेवून दिले असते. नानाला जरा धास्तीच वाटत होती. पण नानाचे नशीब आज भलतेच बलवत्तर होते. बाबू जागाच होता. नुसता जागाच नव्हता तर ओसरीवर बसून फुरफुर करीत चहा पीत बसला होता. चहातली तांबडी साय त्याच्या मिशांना लागली होती आणि मुख्य म्हणजे त्याची मुद्रा प्रेमळ दिसत होती. ती प्रेमळ मुद्रा कायम ठेवून बाबू चेंगटाकडे पाहून हसला. ये ये चेंगट्या, चहा पितोस का? एरवीची वेळ असती तर चेंगट ताबडतोब हो म्हणाला असता. पण आज ती वेळ नव्हती. चुटक्या वाजवीत तो म्हणाला, बाबू चल लवकर, जादूगार आलाय. कोण आलाय म्हटलंस? जादूगार जादूगार. चावडीजवळ खेळ सुरू झालाय, चल लवकर. जादूगार? बाबूला आश्चर्य वाटले. भोकरवाडी जादूगार कशाला आला आहे अन कसले खेळ दाखवणार आहे? हे जादूगार लोक एकदम 1 रुपयाचे 2 रुपये करतात. कशातूनही काहीही काढतात. एकदम माणसाची बाई करतात. हा जादूगार यातले काय करून दाखवणार आहे? असे अनेक प्रश्न त्याच्या सुपीक डोक्यात पडले. होय का? कसला खेळ धावणार आहे र तो? विचारलास का त्याला? नाही विचारलं. बघितलं आणि तसाच तुझ्याकडे पळत आलोय. चेंगटाने अपराधी मुद्रा केली. अरे आधी विचारायचं नीट, मग मला सांगायला यायचं. बरं चल आता. बाबूने मग जामानिमा केला. दोघेही घराबाहेर पडले. चावडीच्या पटांगणाकडे आले. पटांगणात आता जत्रा भरल्यासारखी झाली होती. पोराबाळांनी तर गच्च गर्दी केली होती. पुंगी वाजवून नाग डोलवण्याचा कार्यक्रम आता संपला होता. कासिम जादूगाराने एका डबड्यातून फुले काढून दाखवली होती. रुपयाचे 2 रुपये केले होते. पत्त्याचे निरनिराळे चमत्कार करून दाखवले होते. आणि आता तो आपल्या खास कार्यक्रमाकडे वळणार होता. त्याने आपल्या भावाला समोर ताट बसवले होते. मग तो ओरडला, बच्चे लोग बजाओ तालिया. पोरांनी टाळ्या वाजवल्या. जोर से और जोर से बजाओ. जो नहीं बजाएगा उसका रोज एक बाप मरेगा. यावर गर्दीत जोराचा हशा पिकला. पुन्हा समस्त मंडळींनी जोरदार टाळ्या वाजवल्या. मग जादूगाराने आपल्या भावाच्या समोर काही अंतरावर उभे राहून उभ्या उभ्या पवित्रा घेतला. चेहरा बिशन केला. काहीतरी मंत्र पुटपुटत हातवारे केले. त्याबरोबर तो पोरगा दोन्ही पाय पसरून बसला. आपले दोन्ही हात त्याने गुडघ्यावर टेकवले. कासिमचे जसजसे हातवारे होऊ लागले तसा तो थरथर कापू लागला. शेवटी कासिमने एक जोरदार हात त्याच्या दिशेने फेकला. त्याबरोबर तो धाडकन खाली पडला. कासिमने त्याच्या अंगावर मळके पांघरून घातले. लोक म्हणाले, ते बघा मूठ मारली, जादूगारान मूठ मारली. कासिम म्हणाला, आत्ता याची तुम्हाला जीभ कापून दाखवतो. दाखवू का? वातावरण एकदम गंभीर झाले. कुणीतरी एकदम ओरडले, नको नको. पण खुश होऊन बाबू ओरडला, काप र काप जीभ. जीभ कशी कापतोस ते बघू दे एकदा आम्हाला. जादूगाराने बाबूकडे एकदा टक लावून पाहिले. मग तो ओरडला, घबराव नहीं बच्चा, कुछ नहीं होगा. त्याने धारदार सुरा हातात घेतला. अनेकांनी भीतीने डोळे मिटून घेतले. कुणी तोंड वेडी वाकडी केली. कासिमने पांघरुणात हात घालून सुरा चालवला. मग जिभेचा लाल तुकडा बाहेर काढून सर्वांना दाखवला. ते बघणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले. हे होईपर्यंत बाबू गर्दीत घुसून सर्वांच्या पुढे येऊन बसला होता. नाराज मुद्रेने तो म्हणाला, हो जादूगारवाले, समद्यांच्या देखत कापा की. चांगलं बाहेर कापा. लोकांनी दिसलं पाहिजे. जादूगार त्याच्याकडे वळून म्हणाला, तुम चुप बैठो, लोग नहीं देख सकेंगे. आरो हम देखता है ना. अरे तुम चुप बैठो ना यार. जादूगार जवळजवळ खेकसलाच. मग त्याने जिभेचा कापलेला तुकडा सगळीकडे फिरून दाखवला. नंतर ही जीभ निश्चितपणे त्याला परत मिळेल याची ग्वाही दिली.
त्याने तो हाताचा पंजा असलेला फोटो भावाच्या अंगावर ठेवला. नंतर लोकांना उद्देशून त्याने एक गंभीर भाषणही केले. त्या भाषणाचा मतितार्थ असा होता की माझ्या भावाची जीभ आता कापलेली आहे, पण त्याच्या अंगावर गुरु महाराजांचा पंजा ठेवलेला आहे. त्यांच्या कृपेने तो बोलू शकतो. इतकेच नव्हे तर तो वाटेल त्या प्रश्नांची उत्तरे न बघता देऊ शकतो. फार काय, ताईताच्या कृपेने त्याची जीभ सुद्धा पुन्हा पहिल्यासारखी होईल. जादूगाराने सबंध रिकाम्या मैदानात एक गोल फेरी मारली, बासरी वाजवली, मग एकदम हाक मारली, "ऐ पोऱ्या!" पांघरुणातून एकदम उत्तर आले, "ओ, तुम इधर आओ. आया, इस पटके वाले का पटका कौन से कलर का है?" "लाल कलर का है." उत्तर आले. लोक चकित झाले. खरोखरच त्याच्या पटक्याचा रंग लाल होता. "ये बताओ, तुझे कैसे मालूम हुआ?" "तावीज से." "बच्चा, इधर आओ. आया, इस आदमी का हात कहाँ पे है?" यावर त्याने जे उत्तर दिले ते ऐकून पोराटोरांसह सगळी मंडळी गदागदा हसली. "अब ये बताओ, ये तुम्हें कैसे मालूम हुआ?" "तावीज से." "अब इधर आओ. आया, इस आदमी के हाथ में क्या है?" "चंची है." "ये आदमी क्या करता है?" "बीड़ी पीता है." "तुझे कैसे मालूम?" "तावीज से." अशी प्रश्नोत्तरे झाली. जादूगार ठिकठिकाणी फिरत प्रश्न विचारत होता आणि पांघरुणात झोपलेला, जीभ कापलेला तो पोरगा त्याची बरोबर उत्तरे देत होता. आणि हे सगळे ताईताच्या कृपेने, असे पुन्हा पुन्हा सांगत होता. मध्ये जादूगाराने तो हाताचा पंजा असलेला फोटो त्याच्या छाताडावरून काढला आणि बाजूला ठेवला. त्याबरोबर पोरगा उत्तरे द्यायचा थांबला. जादूगाराने पुन्हा तो फोटो त्याच्या अंगावर ठेवला. त्याबरोबर तो पोरगा पुन्हा बोलू लागला, बरोबर उत्तरे देऊ लागला. ही सर्व त्या ताईताची कृपा. हे जमलेल्या मंडळींना आता बरोबर पटले. कुणाला काही शंका राहिली नाही. काशीम जादूगाराने मग त्या पोतडीतून एक मुठभर ताईत बाहेर काढले. लोकांच्या कल्याणासाठी गुरु महाराजांच्या हाताचा पंजा असलेले हे ताईत आहेत, हे सांगून त्याने फारच थोडे ताईत विक्रीसाठी उपलब्ध आहेत याच्याबद्दल खेद प्रदर्शित केला. पण गुरु महाराजांच्या शिकवणीनुसार कुठलाही नफा न घेता तो विकण्याचे आपल्यावर बंधन आहे, हेही त्याने बजावून सांगितले. लोकांना त्याच्या भाषणातून आणखी कळले ते असे की हा ताईत दंडाला बांधावा, असा गुरुजींचा आदेश आहे. कुठलाही रोग त्यामुळे तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही आणि पहिला काही रोग असेल तर तो ताबडतोब खलास होईल. कोणी गुप्त शत्रू असल्यास त्याची मात्रा चालणार नाही. कोणी मूठ मारली, भानामती केली किंवा जादूटोना केला तरी हा ताईत असेपर्यंत त्याची कसलीही पॉवर तुमच्यावर परिणाम करू शकत नाही. फार काय, कोर्टातले कज्जे खटले तुमच्या बाजूने होतील. अचानक धनलाभ होईल. बायका तर तुमच्यावर खुश होऊन तुमच्या गळ्यातच पडतील. मात्र तुम्हीच त्याच्यापासून सावध राहिलेले बरे, कारण या ताईताचा दुरुपयोग होता कामा नये, अशी गुरु महाराजांची सक्त ताकीद आहे. पण हल्लीची महागाई आणि लोकांची बिकट परिस्थिती हे सर्व ध्यानात घेऊन या ताईताची किंमत फक्त 1 रुपया ठेवली आहे. ताईत आता थोडेच शिल्लक उरले आहेत. एकदा संपले की संपले. पुन्हा कुणी 10 रुपये देऊ केले तरी त्याला ताईत मिळे ही गोष्ट शक्य नाही. लोकांना ही अपूर्व पर्वणीच वाटली. भराभरा 5-50 ताईत खपले. मग मात्र कासिमने हात जोडून सर्वांची क्षमा मागितली. खेळ संपला. हळूहळू गर्दी पांगली. नाना चेंगटाच्या मनात एक ताईत विकत घ्यावा आणि लगेच दंडाला बांधावा असे फार फार होते. त्यामुळे एकतर धनलाभ होणार होता आणि दुसरे म्हणजे बायका वश होणार होत्या. हा दुसरा लाभ तर चेंगटाच्या दृष्टीने फार महत्वाचा होता. पण एक ताईत विकत घेण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता. एवढी मोठी गंगा अंगावर आली. पण आपण कोरडे ते कोरडेच याची त्याला फार चुटपुट लागली.
तोंडाने चुकचुक असा आवाज करीत हिरमुसल्या मुद्रेने तो म्हणाला, बाबू, जवळ 1 रुपया पाहिजे होता र आज. बाबूने मख्खपणे विचारले, कशाला र? त्यो ताईत घ्यायला? हां, हॅट मर्दा, समजा लबाडीचा धंदा हाय. ह्या ताईतानी काय सुद्धा होईत नाही बघ. मला विचार की. ते कसं काय? बाबूने आपला पूर्वीचा अनुभव सांगितला. असाच त्याने कुणाकडून तरी ताईत विकत घेऊन दंडाला बांधला होता. एका पहिलवानाशी त्याची कुस्ती निकाली ठरली होती. ताईत बांधला तर नक्की तू हाबूला पाडशील असे देणाऱ्याने प्रतिज्ञेवर सांगितले होते. म्हणून त्याने तो ताईत घेतला होता. पण कशाचे काय? हबूने त्याला 2 मिनिटात चितपट केले होते. उलट एकदा ताईत नसताना त्याने बाबुळगावाच्या जत्रेत कुस्त्यांची दंगल झाली होती. तेव्हा एक कुस्ती मारली होती आणि 2 रुपये आणि नारळ मिळवला होता. तेव्हापासून कानाला खडा. या ताईताच्या नादाला लागायचे नाही. त्यापेक्षा बजरंगबलीचा गंडा गळ्यात घातलेला चांगला. तो केव्हा ना केव्हा तरी पावतो. नाना म्हणाला, गड्या कुस्तीचा असेल तसं, पर धनलाभ तरी झाला असता. सध्या लई कडकी हाय गड्या, एक दमडा नाही खिशात. बाबूच्या डोक्यात एकदम काय येईल त्याचा काही भरोसा नसे. त्याचे डोळे एकदम चमकले. चेंगट, माझ्या डोसक्यात एक आयडिया आली. आयडिया? कसली र आयडिया? तुला पैसेच मिळवायचे आहेत नव? नानाने होकारार्थी मान हलवली. मी तुला मिळवून देतो की र. तू चल माझ्या घरला. तुझ्याकडे पैसे आहेत? या प्रश्नावर बाबूने अशा काही रागीट मुद्रेने चेंगट्याकडे पाहिले की आता आपली काही धडगत नाही हे चेंगटाने ओळखले. तो झटक्यात उठला आणि लांब जाऊन उभा राहिला. बाबूही उठला आणि घराच्या दिशेने चालू लागला. एखाद्या भारलेल्या माणसाप्रमाणे चेंगटही त्याच्या पाठोपाठ गेला. घरी गेल्यावर बाबूने त्याला आपली आयडिया विस्ताराने अधिक स्पष्ट करून सांगितली. चेंगट पैशाच्या कडकीत होता ही गोष्ट खरी होती. पण बाबू तरी कुठे गबरगंड होता. त्यालाही पैशाची नाही म्हटले तरी नड होतीच. पैसे मिळाले तर त्यालाही पाहिजेच होते की. हा जादूगाराचा धंदा बघून बाबूचे डोके एकदम चालू लागले. हा उद्योग आपणही केला तर काय हरकत आहे? इकडे तिकडे करून लोकांना गंमत दाखवायची, ताईत विकायचे. एका खेळाला 50 रुपये जरी मिळाले तरी पुष्कळ झाले. या कामात त्याला चेंगट्याने मदत करायची आणि जमलेले पैसे दोघांनी मिळून वाटून घ्यायचे. बाबूची ही आयडिया ऐकून चेंगटाला एकदम दरदरून घाम सुटला. त्याची बोबडी वळायची तेवढी राहिली. बसल्या बसल्या त्याने मागच्या खांबाचा आधार घेतला. आपण जादूचा खेळ करायचा? हां, बाबू ठामपणे बोलला. जमल आपल्याला? अरे न जमाय काय झालं? नको बाबा, तू नाक धरून आणशील आणि मला त्या टोपलीजवळ बसवशील. नुसत्या कल्पनेने चेंगटाच्या पोटात गोळा उठला होता. हॅटले का? बाबूने नकारार्थी मान हलवली. मग तू जीभ कापणार का माझी? नानाने थरथर कापतच पुढचा प्रश्न विचारला. तसलं काय अगोरी काम नको. आधीच मला एकच जीभ, त्याचा बी तुकडा पडला म्हणजे बोलताना कसं होईल माझं? अरे त्यो जादूगार काय खरी जीभ कापतोय का? नाही. अरे कसला तरी लाल तुकडा कापतो आणि जीभ म्हणून सगळ्यांनी दाखवतो. खरी जीभ असती तर सगळ्यांच्या देखत कापली नसती का? त्यानं पांघरुणात कशाला हात घातला असता? बाबूचा हा मुद्दा विचार करण्याजोगा होता. कासिम जादूगाराने खरी जीभ कापलीच नसावी. जिभेसारखा दिसणारा एक तुकडा त्याने आपल्याला दाखवला, एवढेच. बाबूनेही तसेच केले तर काय हरकत आहे? पण ह्या माणसाचा काही नेम नाही. त्याच्या मनात कधी काय येईल हे सांगता येत नाही. एकदम त्यानं जिभेचा कणका पाडला तर मग काय करायचे?
मागाहून बोंबलून तरी काय उपयोग? आणि जीभ कापल्यावर बोंबलता तरी येतंय? बरं, मग पुढं? पुढं काय? आपण सवाल जवाब पाठ करायचं. मी प्रश्न विचारीन आणि तू उत्तर द्यायचं. लोक खुश होतील. मग आपण ताई टिकायचं. अरे पर ताईच कुठं आहेत? त्या आणीन म्या. तालुक्याला 4-4 आण्याला मिळत्यात. यावर बराच वेळ चर्चा झाली. काही दिवस प्रॅक्टिस केली तर सगळे बरोबर जमेल अशी बाबूची खात्री होती. एकदा पहिला खेळ जोरात गेला की लांब लांब जाऊन हा खेळ करून दाखवायचा. आठवड्याचा बाजार आहे, जत्रा आहेत. कुठेही या खेळाला मरण नाही. 40-50 रुपये मिळवायला काही हरकत नाही. हा, पण एक गोष्ट आहे, कंपनीत कुणाला हे पटणार नाही. म्हणून आपल्या दोघातच ही गोष्ट ठेवायची. पैसे मिळू लागले म्हणजे मग बाकीच्यांना आपण हे सगळे प्रकरण समजावून सांगू. आता थोडे लोकांना फसवल्यासारखे आहे, पण परक्या माणसाने येऊन लोकांना फसवण्यापेक्षा आपणच आपल्या लोकांना थोडे फसवले तर काय बिघडले, असा बाबूने विचार केला. असे बोलणे झाले. शेवटी बोलणे पक्के झाले. बाबूने चेंगटाला पितळी भरून चहा पाजवला. त्यामुळे थोडी कुरकुर करीत का होईना चेंगटाने त्याला मान्यता दिली. गुपचूप प्रॅक्टिस करायचे ठरले. धाकधूक करीत चेंगट उठला आणि घराकडे गेला. दुसऱ्या दिवशीपासून बाबूच्या घरी रोज दुपारी प्रॅक्टिस सुरू झाली. चेंगट पाय पसरून आणि दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून बसला की कार्यक्रमाला सुरुवात होई. बाबूने मग चमत्कारिक हातवारे करायचे. चेंगट मग थरथर कापत दोन्ही हात मांडीपासून कमरेपर्यंत मागे पुढे करी. बाबूने मूठ मारली की तो धाडदिशी बेशुद्ध होऊन निश्चित पडून राही. बाबूने त्यानंतर त्याच्यावर एक जाडसे पांघरून घातले की प्रश्नोत्तरांना प्रारंभ होई. हे प्रश्न बाबूने तयार केले होते आणि त्याची उत्तरे चेंगटाकडून पाठ करून घेतली होती. चेंगट पहिल्यांदा मराठीत उत्तरे द्यायचा, पण जादूगाराचा खेळ म्हटल्यावर सवाल जवाब दोन्ही हिंदीत पाहिजेत. त्याशिवाय कार्यक्रमाला प्रतिष्ठा येत नाही, असे बाबूने त्याला पुन्हा पुन्हा बजावून सांगितल्यामुळे चेंगट हळूहळू हिंदीत उत्तरे द्यायला तयार झाला. पोऱ्या, असे हाक बाबूने मारली की चेंगट ओ म्हणून उत्तर देई. इधर आओ असे म्हटले तो आया म्हणे. मग पुढील प्रमाणे प्रश्नोत्तरे होत. इस आदमी को देखो. देखा. इसके डुई पर क्या है? पटका है. पटके का कलर क्या है? लाल है. पोऱ्या, ओ. इधर आओ. आया. इसकी टोपी कैसी है? काली है. इधर आओ. आया. इस आदमी के हाथ में क्या है? बीड़ी है. वो क्या करता है? बीड़ी वड़ता है. तुझे कैसे मालूम? तावीज से. याप्रमाणे 8-10 प्रश्नोत्तरे होत. सगळे प्रश्न आणि त्याची उत्तरे बाबूने तयार करून ठेवली होती. पहिल्यांदा पटकेवाला, त्याच्या पटक्याचा रंग लालच असणार. नंतर काळी टोपीवाला, मग बिडी ओढणारा माणूस, त्यानंतर तोंडात पान चगळणारा गडी, त्याच्या पाठोपाठ खाकी चड्डीवाला पोरगा, मग मांडी खाजवणारा बाप्या, नंतर हिरव्या साडीतली बाई. हा सगळा क्रम बाबूने पुन्हा पुन्हा चेंगटाकडून पाठ करून घेतला. त्यात आता चूक होण्याची शक्यता उरली नव्हती. सुरुवातीला या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच लहानसहान अडचणी आल्या. एकदा बाबूने मूठ मारल्यावर चेंगट धाडकन खाली पडला. पण बाबूच्या घरची भुई उंच सकल होती. काही दगड वर आले होते. त्यातल्या एका दगडावर चेंगटाचे डोके आपटले आणि तो खरोखरच बेशुद्ध पडला. त्यामुळे 2 दिवस तो प्रॅक्टिसला आलाच नाही. एकदा त्याला बेशुद्ध पाडल्यावर बाबू संडासला म्हणून घाईघाईने गेला आणि बराच वेळ आलाच नाही. एकदा बाबू प्रश्नांचा क्रम विसरला तर एकदा चेंगट उत्तरेच विसरला. 2-3 वेळा चेंगटाच्या अंगावर ताईत ठेवायचे राहून गेले. एकदा तर चेंगटाला झोपच लागली. अशा किरकोळ गोष्टी सोडल्या तर प्रॅक्टिस जोरात झाली. आता कुठेतरी प्रत्यक्ष प्रयोग करायला हरकत नाही, अशी बाबूची खात्री झाली.
सोमवारी बाभुळगावचा आठवड्याचा बाजार होता. या बाजारातच हा शुभारंभाचा पहिला प्रयोग करायचा असे त्यांनी निश्चित केले. मध्येच तालुक्याला जाऊन बाबूने 5-50 पत्र्यांचे ताईत आणून ठेवले होते. त्याला चांगली बासरी मिळाली नाही, म्हणून पोराच्या खेळण्यातीलच एक पिचकी बासरी ही त्याने पिशवीत कोंबली. स्वतःसाठी एक काळे जॅकेट पैदा केले होते. चेंगटाच्या नकळत एक बऱ्यापैकी साप ही धरून आणायचा त्याचा विचार होता, पण ऐनवेळी एकही साप जाग्यावर नव्हता. त्यामुळे तो विचार त्याला सोडून द्यावा लागला. प्रश्नोत्तरांची उजळणी मात्र त्याने 3-3दा करून घेतली होती. एकूण जय्यत तयारी झाली होती. बाभुळगावला आठवड्याचा बाजार नेहमीप्रमाणे भरला होता. आसपासच्या गावातून माणसे, बायाबापड्या, पोरेटोरे सर्वजण येत होती. ठिकठिकाणी माल मांडून दुकानदार बसले होते. त्यांचा आरडाओरडा सुरू झाला होता. दोन्ही बाजूच्या अरुंद वाटेतून गिर्हाईकांची गर्दी वाढत होती. मधूनच भटक्या गायी माणसांना डुशा देत हिंडत होत्या. एखादे रिकामटेकडे कुत्रेही त्या गर्दीतून अजागळासारखे हिंडत होते. एकूणच बाजाराप्रमाणे बाजार भरला होता. कुठेही काही कमी नव्हती. दुपारची 3-4ची वेळ होती. उन्हे आता उतरली होती. माणसांचा कोलाहल मात्र वाढला होता. बाजाराजवळची एक रिकामी जागा निवडून बाबूने तिथे मुक्काम ठोकला होता. सामान टाकले होते. चेंगट पवित्रा घेऊन बसला होता. बाबू खेळ केव्हा सुरू करतो याची वाट पाहत होता. पण गर्दीचाच पत्ता नव्हता. लोक आसपास हिंडत होते. खरेदी विक्रीचा दणका चालला होता. अनेक प्रकारचे आवाज एकमेकात मिसळले होते. हॉटेलातला फोनो एकसारखा ठणाणा करीत होता. या सगळ्या गोंधळात बाबू आणि चेंगट या 2 इस्मांकडे कोणाचे लक्ष जाण्याचे काही कारणच नव्हते. "ए जादूगार, ए जादूगार" असे म्हणत बाबू 1-2दा इकडे तिकडे हिंडला, पण तरी कोणी ढुंकून सुद्धा तिकडे पाहिले नाही. नाही म्हणायला 1-2 भटकी कुत्री मात्र आजूबाजूला थोडा वेळ थांबली. त्यांनी कुतूहलाने त्यांच्याकडे पाहिले आणि मग तीही आपल्या उद्योगाला निघून गेली. चेंगटाला खाली भुईवर बसून बसून मांडीला रग लागली होती. शेवटी कंटाळून तो म्हणाला, "ए बाबू, अरे किती वेळ बसायचा अजून इथं?" बाबू आधीच वैतागला होता. तो चिडलाच, "अरे बस की, नुसतं बसायला तुझं काय जातंय र चेंगट्या? दुखतंय का तुझं?" पण चेंगटाने कुरकुर केली. "अरे गप." बाबूने डोळे वटारून दम भरला. "आता गर्दी जमलच बघ." "मग समोरच्या हॉटेलात जाऊन भजी खाऊन येऊ का? गर्दी जमस्तोर मी आलोच." हॉटेलमधून येणारा भज्यांचा खमंग वास चेंगटाला मगापासून अस्वस्थ करीत होता. तो उठलाच आणि तरातरा निघाला. आता मात्र बाबूचे डोकेच फिरले. त्याने चेंगटाचा हात धरला आणि एक दणका त्याच्या पाठीत घातला. नानाने आपला हात हिसडला. बाबूच्या हातातून तो सोडवून घेतला आणि तो पुढे सटकला. तेवढ्यात बाबूने रागारागाने त्याला टांग मारली. चेंगट धाडकन खाली आपटला. कळ येऊन तो ओरडला, "अगं आई, आई ग, मेलो." बाबूने त्याला पुन्हा उभा केला आणि त्याच्या पाठीत एक दणका पुन्हा ठेवून दिला. पुन्हा चेंगटाने गळा काढला. या मारामारीचा एवढाच परिणाम झाला की बऱ्याच लोकांचे लक्ष या जोडगोळीकडे गेले. भराभर माणसे गोळा झाली. पोरेटोरे पळत आली. सगळेजण हा काय प्रकार आहे हे कुतूहलाने पाहू लागले. कुणी बाबूला विचारले, "ओ पैलवान, काय भानगड आहे वो?" बाबू हिंदीतच बोलला, "आओ भानगड बिनगड कुछ नहीं है, जादू का खेळ है. या ठिकाणी जादूचा खेळ होणार आहे." हे कळल्यावर जमलेल्या माणसांची उत्सुकता वाढली. ते थांबले. काही जण 2 पायावर निवांत बसले. थोडी गर्दी जमल्यामुळे आणखी माणसे तेथे गोळा झाली. एकूणच जादूचा प्रयोग करण्यासाठी योग्य ते वातावरण तयार झाले. बाबूने मध्येच खिशातून पिचकी बासरी काढून ती वाजवण्याचा खटाटोप केला, पण तिचा आवाज गिरणीच्या भोंग्यासारखा असा काही कर्णकर्कश आणि विचित्र निघाला की जमलेल्या लोकांना हा काहीतरी विनोदी प्रकार आहे असे वाटले आणि ते हसू लागले.
लहान पोरे ही खदाखदा हसली. फार काय, नाना चेंगट ही आपला मार विसरला आणि फक्कन हसला. पोरांनी आपण होऊन टाळ्या वाजवल्या. मग बाबूला आठवण झाली. तो ओरडला, बच्चे लोक, टाळ्या बजाव. जमलेल्या 10-5 पोरांनी टाळ्या वाजवल्या. बाबूने सगळ्यांना खिशातून काढलेला एक ताईत दाखवला. त्या ताईताचे महात्म्य वर्णन करून सांगण्याचा प्रयत्न केला. मग तो ओरडला, मंडळी, आता जादूची कमाल देखो. त्याने एकदम ताई धरलेल्या हाताची मूठ वळवली, चेहरा विशन केला, वेडेवाकडे हातवारे केले आणि चेंगट्याच्या दिशेने मूठ मारली. आणि एकदम तो चकित होऊन बघतच राहिला. म्हणजे हा काय प्रकार? चेंगट तिथे नव्हताच. अरे आता इथं बसला होता त्यो, मग गेला कुठं? खरोखरच काळी जादू होऊन तो गडप झाला की काय? डोळे विस्पारून आणि तोंडाचा आ करून बाबू समोर पाहतच राहिला. त्याला काहीच कळेना. लोक ही त्याच्याकडे एखाद्या वेड्या माणसाच्या चाळ्याकडे पाहावे तसे पाहू लागले. अशीच 2 मिनिटे गेली. मग एकाएकी गर्दीतून वाट काढीत चेंगट घाईघाईने आत आला. आल्या आल्या त्याने बाबूकडे भीत भीत पाहिले. एक करंगळी वर केली आणि आपल्या गैरहजेरीचे महत्वाचे कारण सांगितले. जीभ दाताखाली चावून दिलगिरी प्रदर्शित केली. मग भुईवर बसून त्याने दोन्ही तंगड्या पसरल्या. गुडघ्यावर दोन्ही हात टेकवले. बाबूने आपला सगळा राग मनात गिळला. मग पुन्हा त्याने वेडेवाकडे हातवारे केले. मुद्रा पुन्हा भयानक केली. एकदम चेंगटाच्या दिशेने मूठ मारल्याप्रमाणे हात फेकला. त्याबरोबर गुडघ्यावरील दोन्ही हात मागे पुढे करीत चेंगट थरथर कापू लागला. त्याने चेहरा शक्य तेवढा तांबडा लाल केला. बाबूने पुन्हा मूठ मारल्यावर तो धाडकन खाली कोसळला. खाली पडता पडता त्याने डोक्याच्या खाली दगड नाही ना याची खात्री करून घेतली आणि तो नंतर अगदी निश्चेष्ट पडला. बाबूने त्याच्या सर्वांगावर एक चादर टाकली. पिशवीतून एक सुरा बाहेर काढला. मंडळी, आता मय उसकी जीभ काढता है. एवढे बोलून त्याने गडबडीने पांघरुणाखाली दोन्ही हात घातले. खसाखसा हाताची हालचाल केली आणि एक तांबडा तुकडा बाहेर काढून त्याने तो सर्वांना दाखवला. लोक एकदम हसू लागले. बाबूला आश्चर्य वाटले. आता ह्यासनी हसायला काय झालंय? माईला गाढवच दिसत्यात. गर्दीतून एक जण ओरडला, पैलवान, कुठली जीभ कापली हो तुम्ही? का, काय झालं? आव, त्याचं मुंडकं तिकडं हाय आणि तुम्ही पायाकडनं जीभ कापला राव. बाबूने चमकून पाहिली. खरी गोष्ट होती. लोकांच्याकडे बघत बघत बाबूने हा उद्योग केल्यामुळे आपण चेंगट्याच्या पायाकडे हात घातला हे त्याच्या लक्षातच आले नाही. पण चेहऱ्यावरील गांभीर्य अजिबात ढळू न देता तो म्हणाला, आओ, हीच मज्जा आहे आमच्या जादूची. मी पायाकडं सुरी घालून तोंडातली जीभ कापली या. जादू केल्याशिवाय जमल का हे अष्टमकोष्टम? बाबूने नंतर वेळ घालवलाच नाही. चेंगट्याच्या छातीवर तो ताईत ठेवला. मी आता हिची जीभ कापली या. तरी ह्यो कसा घडाघडा बोलतोय आणि कशी उत्तरं देतोय हे बघाच तुम्ही. असं ठणकावून सांगत त्यानं सवाल जबाबाचा नाट बसवला. कार्यक्रम एकदम झक्कास सुरू झाला. गर्दीच्या कडेकडेने हिंडत हिंडत तो कर्कशपणाने ओरडला, पोऱ्या. ओ. पांघरुणातून ताबडतोब उत्तर आले. बाबूला जरा हायसे वाटले. इधर आओ. बाबू एका लाल रंगाच्या पटकेवाल्याची थांबला. आया. बताओ, कौन है? माणूस है. उसके डोईवर क्या है? पटका है. पटके का रंग कौन सा है? लाल है. तुझे कैसे मालूम? ताईत से. शाबास. इधर आओ. आया. इथपर्यंत अगदी बरोबर जमली आणि एकदम बाबूच्या डोक्यात गोंधळ उडाला. पुढचा प्रश्न त्याला काही आठवेना. तो गांगरला. बिडी ओढणाऱ्या एका माणसाचा हात धरून त्याने विचारले, ये माणूस देखो. देखा. चेंगट ओरडला, ये क्या करता है? मांडी खाजीवता है. हे उत्तर ऐकल्यावर गर्दीत एकदम प्रचंड हशा झाला. काही जणांनी टाळ्या वाजवल्या.
आता मात्र बाबू भलताच गांगरला. सगळे सवाल त्याच्या डोक्यात उलटे पालटे झाले. तो काहीही प्रश्न विचारू लागला आणि चेंगट मात्र त्याची ठरलेली उत्तरे देऊ लागला. लहान पोराचा हात धरून त्याने हा काय करतोय असे विचारले तेव्हा चेंगटाने बिडी ओढत आहे असे उत्तर दिले. एका म्हाताऱ्या माणसाला उद्देशून प्रश्न विचारल्यावर ती बाई असून तिच्या लुगड्याचा रंग हिरवा आहे असे चेंगटाने जोरदार उत्तर दिले. तर बाईने चड्डी घातली असून तिच्या चड्डीचा रंग खाकी असल्याचे त्याने ठणकावून सांगितले. दुसऱ्या एका म्हातारीने डोक्यावर काळी टोपी घातली आहे आणि ती पान तंबाखू चगळीत आहे हेही त्याने न चुकता सांगून टाकले. चेंगटाच्या एकेका उत्तराबरोबर लोकांच्या मध्ये हशा होत होता. हसून हसून त्यांची पोटे अक्षरशः दुखू लागली. लोक टाळ्या वाजवू लागले. शिट्ट्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. आरडाओरड सुरू झाला. हा भलताच विनोदी कार्यक्रम आहे याबद्दल मात्र सर्वांचे एकमत झाले. बाबू पार ढेपाळून गेला. पुढे कोणते प्रश्न विचारावे आणि नंतर ताईताचा महिमा कसा सांगावा हे सगळे त्याला सुचलेच नाही. तोंड एवढेसे करून तो दमलेल्या गाढवाप्रमाणे गप्प उभा राहिला. लोकात केव्हाच पांगापांग झाली. बघता बघता सगळे गेले. एक दोन पोरं तेवढी चड्डीची नाडी तोंडात घालून उगीच बाबूकडे बघत उभी राहिली. थोड्या वेळाने चेंगट आपोआप उठून बसला. काय गोळ झाला हे कळल्यावर तो तावातावाने म्हणाला, "ये बाबू, अरे तूच समजा घोटाळा केलास. ह्याच्यात माझी काय बी चुकी नाही." गोष्ट खरीच होती. चूक बाबूचीच होती आणि बाबूलाही ते मनातून मान्य होते. पण ते कबूल न करता तो म्हणाला, "होय रे चेंगट्या, आता तरी लोकांनी पटलं का नाही?" "काय पटलं?" चेंगटाने विचारले. "अरे हेच की, ही जादू बिदू काय नसती. समधी बनवा बनवी असती. ह्या तायता बिता तर काय दम नाही. मला हेच लोकांनी सांगायचं होतं." "हां." "धन्यवाद."